पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. आज आहे 30 मे 2026. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या बँकेने सुरक्षित व्यवसाय क्रेडिट कार्ड सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IDFC फर्स्ट बँकेने. प्रश्न 2, सांची स्तूपातील पवित्र बौद्ध अवशेष कोणत्या देशाला पाठवण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे मंगोलिया देशाला. प्रश्न 3, कोणी 29 मे 2026 रोजी आपला 19वा प्रजासत्ताक दिन साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशाने. प्रश्न 4 पाहूया, हिंदी पत्रकारिता दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 30 मेला. प्रश्न 5, रशियासोबतच संयुक्त राष्ट्रांनी लैंगिक हिंसाचाराच्या संदर्भात कोणत्या देशाला काळ्या यादीत म्हणजेच ब्लॅकलिस्टमध्ये समाविष्ट केले आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल देशाला. प्रश्न 6, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने प्रसिद्ध केलेल्या 2026च्या अहवालानुसार जगातील 44% REM म्हणजेच दुर्मिळ मृदा मूलद्रव्ये कोणत्या देशाकडे आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाकडे. प्रश्न 7 पाहूया, जेनेत जानशा यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे स्लोवेनिया या देशाचे. प्रश्न 8, सरकारी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोफत नाश्ता आणि मध्यान्ह भोजन या दोन्ही योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आहे. प्रश्न 9 पाहूया, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे PP सत्यन हे. प्रश्न 10, UCC विधेयक मंजूर करणारे तिसरे राज्य कोणते ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्य हे तिसरे राज्य ठरले आहे. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्वा शर्मा व राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य हे. प्रश्न 11 पाहूया, कोणत्या पोलिसांना पोलीस दलासाठीचा सर्वोच्च पुरस्कार असलेला राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्य पोलिसांना. प्रश्न 12, भारत सरकारने कोणत्या शहराची आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 या सोहळ्यासाठी मुख्य यजमान शहर म्हणून घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता शहराची. प्रश्न 13, आंतरराष्ट्रीय शांतता सैनिक दिनानिमित्त किती भारतीय शांतता सैनिकांना संयुक्त राष्ट्रातर्फे मरणोत्तर सन्मानित केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे 2 शांतता सैनिकांना. प्रश्न 14 पाहूया, गृहमंत्री अमित शहा यांनी मधुर डेअरीच्या 128 कोटी रुपयांच्या स्वयंचलित दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे गांधीनगरमध्ये. प्रश्न 15, जल परब वन्यजीव समर्थन मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली होती? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने. प्रश्न 16, फिनो पेमेंट्स बँकेचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे केतन मर्चंट यांची. प्रश्न 17 पाहूया, जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026चे यजमान शहर कोणते भारतीय शहर आहे? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद शहर. प्रश्न 18, स्कायरूट एरोस्पेस विक्रम-1 रॉकेट कुठे प्रक्षेपित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 19, अहमदौ अल अमिनू लो यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे सेनेगल देशाचे. प्रश्न 20 पाहूया, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 236 कोटींचे मिशन क्वीन शिंदे झालेलं आहे ते सिंधिया आहे. मिशन क्वीन पायनॅपल कोणत्या राज्यात सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्यामध्ये. त्रिपुरा राज्याची राजधानी आहे अगरतळा. मुख्यमंत्री आहे माणिक सहा व राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी. प्रश्न 21, चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर CPEC हा कोणत्या उपक्रमाचा प्रमुख प्रकल्प आहे? तर त्याचं उत्तर आहे बेल्ट आणि रोड प्रकल्प. प्रश्न 22 पाहूया, कोणता देश कझाकस्तानमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया हा देश. प्रश्न 23 तुमच्यासाठी, कोणते राज्य अलीकडेच भारताचे 5वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण रिव्हिजन पाहूया. भारताचे पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय कुठे स्थापन करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे
केरळम राज्यामध्ये म्हणजेच केरळ राज्यामध्ये. प्रश्न 2, कोणते राज्य अलीकडेच भारताचे 5वे पूर्ण साक्षर राज्य बनले? तर ते आहे सिक्कीम राज्य. प्रश्न 3, संयुक्त राष्ट्र शांतता सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 29 मेला. प्रश्न 4 पाहूया. समान नागरी संहिता विधेयक सादर करणारे देशातील तिसरे राज्य कोणते? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्य. प्रश्न 5, मध्य प्रदेशातून 4 चित्ते कोणत्या राज्यातील बन्नी गवताळ प्रदेशात स्थलांतरित केले जाणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल व राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. प्रश्न 6 पाहूया. कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे भरतसिंग चव्हाण हे. प्रश्न 7, महिलांच्या नेतृत्वाखालील सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ला. प्रश्न 8 पाहूया. भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात विकसित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे लडाखमध्ये. प्रश्न 9, भारताचे पहिले राष्ट्रीय AI आणि डिजिटल जल शिखर संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू शहरामध्ये. प्रश्न 10, 2030च्या दशकाच्या मध्यापर्यंत आपली पहिली अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी कार्यान्वित करण्याची योजना कोणत्या देशाची आहे? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरिया देशाची. प्रश्न 12 पाहूया. कार्यात्मक डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत आशिया पॅसिफिक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान कोणत्या देशाने पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 13, नासाच्या 3 नियोजित मानवरहित चंद्र मोहिमांपैकी पहिल्या मोहिमेचे कंत्राट कोणत्या खाजगी अवकाश कंपनीला मिळाले आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्ल्यू ओरिजिन कंपनीला. प्रश्न 14 पाहूया. सिक्कीम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे प्रेमसिंग तमांग हे व राजधानी आहे गंगटोक व राज्यपाल आहेत सिक्कीमचे ओम प्रकाश माथुर. प्रश्न 15, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. ते मुख्यमंत्री म्हणजे सिद्धरामय्या. प्रश्न 16 पाहूया. इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सागरी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी क्वाड राष्ट्रे कोणत्या देशामध्ये एक संयुक्त बंदर उभारणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे फिजी देशामध्ये. प्रश्न 17, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी प्रकाशित केलेल्या बाजार या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे निरंजन देव शर्मा हे. प्रश्न 18 पाहूया. क्वाड बैठकीपूर्वी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या कोणत्या नेत्यासोबत चर्चा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे मार्को रुबियो यांच्यासोबत. प्रश्न 19, भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प कुठे उभारला जात आहे? तर तो गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 20 पाहूया. महत्त्वाचे खनिजे आणि आर्यम दुर्मिळ मृदा खनिजे यांच्या पुरवठा साखळे सुरक्षित करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेसोबत. प्रश्न 21, भारतीय लष्कराने कुठे सिक्कीम सुंदरी हे सीमावर्ती रेडिओ केंद्र सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यामध्ये. प्रश्न 22 पाहूया. 2026 मध्ये राष्ट्रपतींनी किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला आहे? तर त्याचं उत्तर आहे 13 व्यक्तींना. प्रश्न 23, खेत बचाव अभियान कोणत्या संस्थेद्वारे राबवले जाते? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.